आणि आम्हाला अद्दल घडलेलं आहे सर. नापास विद्यार्थी देऊ बरोबर आहे. नापास गेलं इथे हनुम शेट्टी सर ನನ್ ಬಿದ್ದು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾ ಏನೋ ಹಿಂಗ್ ಕೂತಿದೀವು ಹಣಮ್ ಶೆಟ್ಟಿ ಸರ್ ಬಂದ್ರು ನವ್ವಿದಾಗ ಹಿಂಗ್ ತಂದ್ರು ಬಯ್ಯ ಸಗಳೆ ಅಸ ಇವ್ ಪಾಸ್ ಸಮೀರ್ ಪಾಟೀಲ್ ನಾಪಾಸ್ ಇದ್ದು ಅವ್ರು ತಿರುಗಿ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಯಾರು ಮಾಡಿದ್ರು ಹಾ ಪಾಸ್ ಸಮೀರ್ व्यवस्थित म्हणजे गाड्या कुठं संतू आपण ज्याप्रमाणे घेतलो त्याप्रमाणे घ्यायचंय. हळूहळू घ्यायचं. कार्यक्रम जागे असं नंबर प्रमाणे तुम्हाला दिलं हो. उघडत नाही वाटतं ते बांधलेलं आहे ते. एक एक कर कोटो एक एक कर कोटो. हो दे एक एकटे लाईनी नाही आहे फक्त. सर बहुत शानदार जो है कार्यक्रम संपन्न हुआ. कृपा करून यावे. सर्वदापण कठीमणी मोठे तोंड
चलो भाई, बहुत ही बढ़िया हुआ कार्यक्रम पूरा। अभी मनोगत वगैरह व्यक्त करेंगे। गुरुवारी विनंती आहे, हे जे बॅच आहे 30 वर्षापूर्वीचं बॅच आहे, त्यामुळे तुम्ही जी सारखं अपेक्षा आमच्याकडनं करू नका. कारण 30 वर्षापूर्वी तुमचा हात शिकून गेलो. जे जेवढं एकदम फास्ट व्यवस्थित पटकन ऍक्सेप्ट करते प्रत्येक गोष्ट, तसं आमच्याकडनं थोडंसं होणार नाही. त्यामुळे जी आपण बघितलं जंतर मंत्रवर काय चेंज करणं सांगतात, ते अपेक्षा आमच्याकडनं करू नका. कारण त्याच्यापेक्षा पण जवळपास आम्ही झेंजीच्या आई वडीलच आहोत. या वयात आम्ही आतापर्यंत आजोबा पण आहेत. पोहोचलो असो. तर यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा परिचय म्हणजे 30 वर्ष झाले, कोणाचा चेहरा लक्षात राहते किंवा राहत नाही. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचा परिचय या ठिकाणी होईल. परिचय कसा करून द्यायचा हे मी माझा परिचय करून घेईन, त्याप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय करून द्यायचा. तर पहा, माझं नाव श्री उमाकांत चंद्रशेखर पोटे आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहे आणि 10वी नंतर मी MA DEd पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर माझी पत्नी सुद्धा जिल्हा परिषद शिक्षिका आहे. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी माझी BAMS लास्ट इयरला आहे आणि छोटी मुलगी BAMS थर्ड इयरला आहे. एकंदरीत सुखी परिवार आमचा आहे. सध्या राहायला मी हेरिटेज मणिदारी सोलापूर या ठिकाणी आहे. हे सर्व काही तुमच्या शिकवणीमुळे शक्य झालं, त्यामुळे मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आता यानंतर सगळेजण असं समोर यायचंय, तुमचा परिचय करून द्यायचा. आताच म्हटलं झेंजीची अपेक्षा आमची त्याची 30 वर्ष पूर्वीची या बच्चे कैसा है, आपको कैसा है, ये की बात करो, सर लोगों की बात करो, बस. हाँ बस होताच बोलले का? जेवढं चालेल तेवढा. सगळेजण गाडी करून करायचं. एक छोटा पोलीस आहे आणि दुसरा 2 व्हीलरच्या हायवेज मध्ये आहे, सोलापूर मध्ये जेलर आहे. तुमचं 10वी नंतर शिक्षण तुम्ही घेतलंय का ते पण सांगा. 10वी नंतर लग्नच काय डायरेक्ट तेवढं सांगू नाही बोलणारे बोलावं. मुलगी डिप्लोमा सेकंड इयर दशरथ कॉलेज आहे. अजून आज इथे जे बसलेले गुरुजन वर्गांचं मी खूप खूप आदर करते. अजून एवढंच सांगते की मी जे इथे बसलेले सगळ्यांना निरोगी ठेवू दे देवाची या तुम्ही ते समोर आला नाही तर पूर्ण खर्च करावा लागणार आहे. जे समोर जाणार आहे त्याची लिस्ट करण्यात येणार आहे. त्याच्यापासून मी खर्च करतो ना. ओके. सध्याचं नाव सुवर्णा संतोष शेट्टी. मला 3 मुली आहेत. पहिली मुलीचे लग्न झालेले आहे. दुसरी मुलगी BCA शिकून डी फार्मसी इंजिनिअरिंग झालेली आहे आणि तिसरी मुलगी DEd झालेला आहे. मुलगा कामात जाते. मी 10वी नंतर कोर्स केले, 15 सर्व्हिस केले होते. दोन एकरानंतर सर्व्हिस सोडले. माझं नाव धर्मती परमेश्वर कुंडे. आताचं नाव धनश्री राजेंद्र मेडसे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा डिप्लोमा केले, आता जॉबला लागले आणि मुलगी आता ॲपिलेट करते. थँक्यू.
मला पाठी आहे आता. 4 मुले आहेत. एक पोलीस लग्न झाले, एक पोरगं कामाला लागले. काय आहे? सगळेच आहे. मी विद्या खोली, आता सध्या विद्या खबाडी. माझे मिस्टर फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. मला 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. मुलगा MBBS फायनल इयरला आहे. मुलीचं सध्या मी सध्या सोलापूरमध्ये लक्ष्मीनगर बेसला. शिक्षणासाठी एका मावशीजवळ राहत होते. आता माझं लग्न मला 2 मुले आहेत. एक मुलगा MCA करतो आणि दुसरा मुलगा B.Com करतो. माझे मिस्टर शेती आणि दुग्ध व्यवसाय माझे नाव अंबाजी शिवलिंग शेट्टी. इकडं बघून बोला सर. हां बोला. हां माझे नाव अंबाजी शिवलिंग शेट्टी. मी रामपूरचा रहिवासी आणि शेती करतो. मला 4 मुली आहेत. 4 मुली आहेत. पुढं फक्त वापरू नको. मी राणा रामपूरचा आहे. मला 2 मुली एक मुलगा आहे. नमस्कार, माझं नाव दीपक राजाराम कोळे. मी सध्या पुणे जिल्हा न्यायालयात म्हणून काम करतो. ग्रॅज्युएशन करून माझं शिक्षण झालं. 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी आता 11वीला आहे. 10वीला जवळ 91% मार्क पडले. मुलगा 9वीला आहे. दोघेही शिक्षण घेतात. नमस्कार आणि माझे विद्यार्थी नेते. माझं नाव आहे तानाजी शंकर जाधव. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा त्यांना चांगले इंडियन आर्मीमध्ये निवड झालाय. वा वा वा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मंजुनाथ श्रीमंत कलशेट्टी. मी सध्या पुण्याला राहिला आहे. आणि 2 मुली एक मुलगा आहे. मुलगी 11वीला आहे, मुलगा 8वी आणि एक मुलगी 2रीला आहे. नमस्कार, माझे नाव दत्तात्रय महादेवजी. मी राहायला सोलापूरला आहे. माझं केंद्रीय व्यवसाय आहे. मला 2 मुलं आहेत. एक पाच आहे आणि नमस्कार, मी मी 10वी पूर्ण केल्यावर 12वी MRD मध्ये कोर्स केलेला आहे. आता सध्याला इथे इंजिनिअरिंग सोलापूरमध्ये काम करत आहे. मला 3 अपत्य आहेत. एक मुलगी 2 मुलं. मुलगी 8वीला आहे. पहिला मुलगा 1लीला आहे. सध्या 12वी शिकत आहे. संतोष पाचशे आहे. मला 2 मुलं आहेत. एक 10वीला आहे, एक 7वीला आहे. आणि मी राहायला सोलापूरला आहे आता सध्या. आणि वडिलांनंतर मला माझे विठ्ठल म्हणजे आमचे मामा विठ्ठल म्हणजे हा इथली सासूरवाडी आहे. अहो उपसरपंच होता म्हणून सांगा की.
राजेंद्र हे पहा सध्या परिचय चालू आहे मनोगत नंतर होणार आहे. फक्त परिचय देऊन राहिले मनोगत होईल. माझं नाव राजेंद्र श्रीराम कट्टीबली. 10वी नंतर ITI केलो. ITI नंतर मी डिप्लोमा केलो. 20 आउट ऑफ कंट्री होतो. दुबई, कुवेत, मस्कत असं 20 वर्ष केल्यानंतर आता सध्या शेती करत आहे. हे सगळं जे झाले तुमच्यामुळं झालेलं आहे. आणि सध्या आता सगळे मित्रमैत्रिणी तर 30 वर्षानंतर पण भेटतो. आम्हाला भरपूर आनंद आहे. आणि कार्यक्रम पण व्यवस्थित होते आणि सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे सगळेजण हजर राहिले. त्यांचं मी सगळ्या माझ्याकडनं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. बोलो स्पीकर में. बोलले सर फुलाने सर बैजे सर हेडमास्टर बोलले सर तंत्रदे सर आणि मामाने सर आणि आमचे मामा यांना नमस्कार. ब्रदर सर पीछे देखो. पहिलवान आहे. तुमच्यामुळं हे पैलवान टिकलेलं आहे. सगळी बघते कुणाला 4 वोट आधीपर्यंत शिवले काय गणती असेल तर सगळं आपण राहू दे म्हणूनच निघालेलं. म्हणजे कसं शिक्षकावर अवलंबून आहे. क्षेत्रामध्ये ते नाव कमवलेलं हा तेवढ्या कुस्ती क्षेत्रामध्ये आता बी काय असेल ते आमचे संतोष हक्के त्यांनी बी डेप्युटी सर त्यांनी सांगितले नाही तर आणि आम्ही किती केले तेवढं आमचं कुठे कौतुक. हा शरण मेजर त्यांनी बी खूप प्रगती केलाय सर. आणि आम्ही कसं आहे तर शेतीवाडीच करतो सर. आणि आम्हाला आता घडलेलं आहे सर. नापास विद्यार्थी देऊन बरोबर आहे. नापास गेलं इथे हनुम शेट्टी सर ನನ್ ಬಿದ್ದು ಹೇಳ್ತಾರ ನಾ ಏನೋ ಹಿಂಗ್ ಕೂತಿದೀವು ಹನುಮ ಶೆಟ್ಟಿ ಸರ್ ಬಂದ್ರು 9ದಾಗ ಹಿಂಗ್ ತಂದ್ರು ಬಯ್ಯ ಸಗಳೆ असं येऊन पाच समीर पाटील नापास ಇದ್ದು ಅವ್ರು ತಿರುಗಿ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಯಾರು ಮಾಡ್ಬಂದ್ರು ಹಾ ಪಾಸ್ ಸमीर ಒಂದ್ ಕ್ಷಣ ಅವು ಎಲ್ಲ ತಿಳಿದೇ ಮುಂದೆ ಕಾಲಿಡ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಇದು ತಿಳಿದ ಬಳಕೆ ಎಲ್ಲ ಮುಂದೆ ಹಾ ಯಾರು ಮಾಡೋ ಮತ್ತ ಮಮ್ಮಾನೆ ಸರ್ ಹೇಳುದು ಇಷ್ಟು ಕಮ್ಮದ ಈ ಅವರು ನಾವು ಶರಣ ನಾವು ಯಾರು ಮಾಡೋರು ಹೋಗಿ ತಿರ್ಗಾಡಿ ಗಾಡಿ ತಗೊಳೋದು ಹೊರಗಳು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ತಿರ್ಗಾಡೋರು ಅವಂದು ಬಿ ನಂದು ಬಿ ಆಗದೆ ಆಗೋದು ಅವಂದು ಬಿ ಸುಟ್ಟಿ ಆಗೋದು. ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾವ ಮಮ್ಮಾನೆ ಸರ್ ಹಿಂಗ್ ಬಗ್ಗಸಿ ಹಿಂಗ್ ಹೊಡೆಯೋರು ಹೊಡ್ಕೊಂಡು ಯಾರು ಹೇಳೋರು ಅವ್ರು ಒಂದೇ ನಮ್ಗೆ ಏನಂತನಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಬರ್ತದಿಲ್ಲ ಅನ್ಕೊಂಡು ನಾನು ದೊಡ್ಡಸ್ತಂದು ಹೇಳಲ್ಲ. अबे भोसडीच्या शेती करून तू काय करून त्याला आठवड आहे का नाही विचारा. मारलेला हा एवढं माहितीये. हे सगळं गुरुवर म्हणजे कसं आहे आई वडील बी आमचे जन्म हे त्यांचं बी मी आभारी आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला सगळं माझे आम्हाला अद्दल घडवून सर पुढचं म्हणजे मी शिकलेलं नाही म्हणून आमच्या पोराला आमचे म्हणजे मालकीन घरवाली त्यांनी हैदराबादचे आहेत त्यांनी सगळं चांगलं शिक्षण दिले. बी फॉर्मसीला आहेत पोरं. 12वीला धन्यवाद. राणा बिंदू मी सरपंच आहे. मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलगा 11वीला आहे, मुलगी 9वीला आहे.
आदरणीय गोवयाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन आणि माझे परिचय करून देतो. माझे नाव मी 10वी नंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. सध्या मी आता डेडिकेटेड वर काम करत आहे. माझे 2006 मध्ये लग्न होऊन मला 2 अपत्य आहेत. दोन्ही पण मुलं आहेत. एका 12वी शिकापासून दुसरा 10वीच्या वर्गात शिकत आहे. व्हेरी गुड. तुला बोलाव त्यांचं लक्ष्मण कोटे समोरायचं. नमस्कार. 10वीच्या डिसेंबर नामा सांगितलं. सर मोबाइल सर अजून भावडला ना सुद्धी में बंद नमस्कार तो सारे बड़ी सुरक्षा और आशा दिला प्रयत्न ಮಾಡಬಹುದು ಸರ್. ನೀವು ಹೊರಟು ಹೇಳೋದು ಪಾರ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಾನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಾಯಿನ ಮಾಡಿದ್ರು ಅವಳ ತೇಮ ಸಾಯಂಕಾಲ ಮತ್ತಾಗ ಮಾಡ್ಸದ್ರು ಹೋಗಬೇಡ ಯಾರು ಅಲ್ಲಿ ಥೋಡೆ ದಿನ ಹಂಗೆ ಹೊರಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಲೇಟ್ ಜಲ್ದಿ ಮಾಡಿ ಮುಂದೆ ರಿಕ್ಷಾ ಕೊಂಡಿದ್ದೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಯತ್ನ ಕಲಿತು ಇಲ್ಲಿ ಆಚೆ ಪಾಟಿ ಮಿಟ್ಟಿದಾಗ ಎಲ್ಲ ಹಾಕ್ತಾರಲ್ಲ ಅದ ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ಪರ ವಕೀಲ ಕಲಿತಂದ್ರೆ ಕೊಲ್ಲಬೇಕು ಸಣ್ಣ ಪರ ಕೆಂಪು वा 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 पप्पूचा सगळा नमस्कार मी सॅम्पल बी मी सेल्फ कॉन्ट्रॅक्ट प्रोजेक्ट बोलला लक्ष्मण कोटे माझं सेकंड इयर झालेलं आहे. माझ्या 4 मुलीच आहेत आणि माझं प्लॅन आणि रामपूर पाण्याचा प्लांट आहे. लक्ष्मण पूजामध्ये जरा 2 मुली एक मुलगा आहे. मी 10वी नंतर दोन मुली हा सायन्सला आहे. मी एसपीएस काय पडणार लागलो. मुलगा आहे 9वी आहे. 40 टक्के हाय पाठवू शकतो. काय एवढीच शाळा माझी कुटुंब आहे. बस धन्यवाद. कोणा चुकून राहिले का मी शरण महादेवी काश्यपा दाखवळे राणा चिंचोली 10वी नंतर 12वी केलो. मोहन सरनी सुरुवातीपासून व्याजदर क्लास टीचर आले. खूप काही ते आपल्याला मार्गदर्शन केले. परिस्थिती एवढी गंभीर होती. मनोगत नंतर व्यक्त करायचं मी माझा परिचय देईन. वेळ भेटला तर आपण मनोगत जरूर तुमच्याशी मी शेअर करेन. 12वी करताना 11वीला मी एनसीसी घेतलो होतो. एनसीसी पूर्ण केलो. 12वी झाल्या एका महिन्यामध्ये 18 वर्ष 6 महिन्यात फर्स्ट अटेम्प्ट मी भरती झालो. भरती झाल्यानंतर तब्बल 10 वर्षांनी तिथं ॲज ए कॉन्स्टेबल म्हणून भरती होतो. त्यानंतर तिथं कळालं की बाबा आपल्याला हायर रँक घेण्यासाठी ग्रॅज्युएशन करत आहे. माझी बायको आपल्या गुरुवर्यासारखं माझी ती पण माझी गुरु आहे. कारण एक शिपाईला ऑफिसर बनवणारी माझी बायको. त्यांचं शिक्षण MA BEd आहे. ते फर्स्ट क्लास आहे. 85% जॉब करत होते. आपल्या परिवारासाठी ते जॉब सॅक्रिफाय केले आणि ट्युशन सुद्धा ते घेतात. मुलांचं वळण आलेलं आहे. त्यासोबत मी ग्रॅज्युएशन केलो. 2010 मध्ये सब इन्स्पेक्टर बॅचचं मी फर्स्ट अटेम्प्ट मी ट्रेनिंग दिलं. फर्स्ट मध्येच मी त्यामध्ये सिलेक्शन झालं. त्यानंतर बाहेर सुट्टी मी डिप्लोमा केलेला आहे. मला एक मुलगा 10वीला आहे आणि 2 मुली सध्या ते 6वी मध्ये आहेत. आपल्या आशीर्वादानं आतापर्यंत सर्व माझं आतापर्यंत जर्नी सुखरूपात आहे आणि मी ही आशा करतो आपला आशीर्वाद सदैव असंच राहील आणि भविष्यभर माझं असंच राहील. खूप खूप धन्यवाद. हे बरोबर विद्यार्थी त्या व्यतिरिक्त या तुम्हाला करायचं असेल करायचं आहे
तर मुलावर प्रेम करणारे बंधू भगिनी स्वतः सांगायचं. मुलाबद्दल मुलावर प्रेम करायचं तर शाळेच्या आठवणी गमती शिक्षकांचं शिकवणं ओरडणं प्रेम करणं ते आपण मेजर की तरफ से जो है मनोगत शुरू. शांत काळातला ज्याला बोलायचं आहे तुला बोलायचं आहे खाली बसून मनोगत व्यक्त करायला सांगितले करायचं असेल व्यासपीठावर या तुमची मनोगत व्यक्त करण्यासाठी सगळेच तुम्ही इथं उपस्थित आहात. थोडं शांत काळा प्लीज. ऐकच असेल तर 2 मिनिट ऐका नसेल तर 3 मिनिट मनोगत व्यक्त करू शकतो. आदरणीय गुरुवर्य सबसे पहले आई होप कि आपको आवाज आ रहा होगा. मैं आज मेरे 4 साथियों को मैं दिल से मिस कर रहा हूँ और मैं भगवान से प्रार्थना करता हूँ उनकी आत्मा को शांति मिले. सबसे पहले शेख इनामदार, राजा भागानंदरे, युवराज कोरे, सिद्धू बगले. आज त्यांना मनापासून मी खूप मिस करत आहे. आज आपल्यामध्ये ते नाहीत पण ईश्वरच्या चरणी हेच प्रार्थना करेन त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आणि कुणाशिवाय काय वाचत नाही, कुणाशिवाय काय राहत नाही, पण आज कुठं ना कुठंतरी त्यांची कमी आपल्याला इथं खलत आहे. सर्वप्रथम मी हेच त्यांना मी नमन करतो आणि त्यांना हे आपली एक मनापासून व्यासतर्फे श्रद्धांजली आपण मी त्यांना वाहतो. आणि माझ्या 2 शब्दाला मी सुरुवात करतो. बोलण्यासाठी इथं खूप काही आहे पण वेळेचा अभावी आपल्याला 30 वर्षापासून मागच्या 6 वर्षापासून पिछले 6 साल से हम कोशिश कर रहे थे कि हम एक गेट टुगेदर करेंगे पर बहुत सारे कारण ऐसे थे कि अपने बच्चों की पढ़ाई के लिए बाहर है, मैं जॉब पर्सन हूँ या कोई बॉम्बे में है कोई पुणे में है, तो इसकी वजह से वो पॉसिबल नहीं हो पाया. लेकिन फिर भी सबसे पहले मैं इसका श्रेय मेरी लड़कियों को देना चाहूंगा. एक बार 2 लाख तालियां. वास्तव में दिल से इनिशिएटिव लिया तब जाके ये चीजें संभव हो पाई. बार बार वो हमें अप्रिशिएट करते रहे, क्या दिक्कत है, क्यों नहीं कर रहे हो, अपने से छोटे बच्चे कर रहे हैं, बड़े कर रहे हैं तो हम क्यों नहीं कर सकते. तो इसके पीछे कहीं ना कहीं उनका साथ रहा है, उनका सपोर्ट रहा है, उनका मार्गदर्शन रहा है. उनके मार्गदर्शन के फलस्वरूप हमने ये करने की कोशिश की. मैं डेवलपमेंट की बात करते हैं या शिक्षक या विद्यार्थी की बात करते हैं, गुरु और शिष्य की बात करते हैं, मैं तो ये कहता हूँ निस्वार्थ भाव से हमें जो शिक्षा मिली उसका रिजल्ट साल में हर साल एक बैच निकलता है. गिरे तरह से निकलते हैं जो ही उसकी परख कर सकता है. परिस्थिति मायने नहीं रखता है. यदि अगर हमने कुछ करना चाहे तो बहुत कुछ कर सकते हैं. पहनने के लिए ड्रेस नहीं, खाने के लिए रोटी नहीं है, पैर में चप्पल नहीं है, पढ़ने के लिए किताब नहीं है. और आज कभी कभी मुझे अपना रैंक देखता हूँ तो मुझे एक सपना लगता है. बहुत कुछ दिक्कतें थी लेकिन कोई दिक्कतें आपके कहते हैं हर आशावादी व्यक्ति को किसी मान बोलने का है. हर आशावादी व्यक्ति को हर समस्या में एक अवसर नजर आता है. अगर करने की कुछ जज्बा आप में है तो आपके सामने कोई भी पॉसिबल नहीं है, कोई भी प्रॉब्लम नहीं है, बहाने नहीं है. तो इसीलिए किसी महान को ने कहा है हर सक्सेसफुल व्यक्ति को हर समस्या में एक अवसर नजर आता है. और जो निराशावादी व्यक्ति है उसको हर अवसर में समस्या नजर आता है. बराबर, ये वास्तविकता फैक्ट है. और बाकी मैं अपनी परिचय इसलिए देना चाह रहा था. लोग अभी मेरे क्लासमेट्स हैं यहाँ पे, उन्होंने आंखों से देखा है जब बीच की छुट्टी होती थी लोग खाने के लिए जाते थे, लेकिन मैं एक लड़की का भी रोल अदा किया क्योंकि मेरी बहन मेरे से 7 साल छोटी है. माँ जब खेत भी जाती थी घर पे जाके मैं उनका जो धुने भांडी बोलते हैं वो भी मैंने किया है. मैंने रात को मजदूरी भी की है. मैंने दिन में अभी सर लोग भी देखते थे 3 महीना बकरी चराकर 6 महीना स्कूल करके, लेकिन फेल कभी नहीं हुआ. आज तक स्कूल में शायद याद होगा इंग्लिश में सिर्फ 4 ही लोग उसमें पास थे. जब मैं सेकंड टर्म हुआ था वही सर हमारे सर रहे. तो 4 में से आज सबको याद होगा कौन पास है कौन फेल है. मैं किसी को पास या फेल या किसी को ऊंचा नीचा दिखाने नहीं चाहता. मुझे बड़ा अच्छा लगता है कि लोग पैसों से अमीर नहीं होते, जो मन से जो उनकी जो अमीरी है उसकी कोई व्याख्या नहीं. आज ईश्वर की दया दृष्टि से अपने ग्राम लेवल, अपने गुरु, अपने माता पिता के आशीर्वाद से आज जिस स्थिति पर हम मुकाम पर हैं उसके पीछे कहीं ना कहीं गुरु वर्यों का आशीर्वाद, आप लोगों की दुआ
ऊपर वाले के आशीर्वाद से आज सबसे पहले 10 साल तक मैंने ऐसे कांस्टेबल में अपॉइंटमेंट किया। 4 मुख्य मिनिस्टर चीफ मिनिस्टर का मेरे को अवार्ड है, G20 पीएम मोदी का अवार्ड है, 25 ईयर बेदाग सर्विस उसका अभी फिलहाल अवार्ड मिला है। और मेरा आज तक 11 कोर्स में कोई भी मुकाम पे मेरा हाथ नहीं पकड़ पाया है। भगवान से मैं प्रार्थना करता हूँ, आपसे भी मैं विनती करता हूँ, जब भी अगर आपको जोधपुर आना हो कभी आइए। यहाँ तो चलो बहुत बड़ी बात होगी कि मैं बहुत बड़ा 30 बार का हूँ, लेकिन वहाँ जब आओगे तो मैं मोस्ट वेलकम करूंगा। और वहाँ पे मेरी क्या ख्याति है, मेरी क्या वहाँ पे इज्जत है, या मैंने क्या कमाया है, मैं जरूर आपको दिखाऊंगा। लेकिन सबसे पहले आज इस कार्यक्रम को सक्सेसफुली कंडक्ट करने के लिए जिन्होंने भी सबसे पहले संतोष अकेर, राजेंद्र गतिमणि, तेली और सुरभशे, प्रकाश हेमंत, समीर पाटिल, जो भी यहाँ पे रहे, उन्होंने बहुत अच्छा इनिशिएटिव लेके यहाँ पे इस कार्यक्रम को सक्सेस करने के लिए काफी अच्छी मेहनत की। और ये एक अच्छा पहल है गुरुवर्य को सम्मान देने के लिए कि कम से कम आप कहीं पे भी हो, जहाँ पे भी है, आपने समय निकाल के आए कि गुरुवर्य को दिया हुआ एक मान सम्मान सबसे बड़ा ये मैं अपना भाग्य मानता हूँ कि हर किसी के भाग्य में ये महफिल नहीं आती। लोग कहते हैं देश सेवा, मैं देश सेवा के ऊपर 2 मिनट आपसे बात करना चाहूंगा। भारत माता जाती है 15 अगस्त को, शाम को सोती है तो 26 जनवरी को जाती है। हर किसी के स्टेटस और डीपी में क्या है, भारत माता या भारत का हमेशा रखता है। बाद में हम लोग बोलते हैं, दिल में जज्बा लेके चलते और बोलते हैं कि भारत के हम बहुत बड़े फैन हैं या सेवक है, रक्षक है। मैं नमन करता हूं उन सभी शहीदों को, नमन करता हूं सब शहीदों के परिवारों को जिन्होंने अपनी जान की परवाह किए बिना देश की रक्षा की, देश की सीमा की रक्षा करते हैं, तब जाके आप सुकून की नींद सोते हैं। इसलिए उनके लिए एक बार जोरदार तालियों से आप स्वागत करें। और मैं उनको अपनी नमन करता हूं सारे ही सैनिकों को जिन्होंने निस्वार्थ भाव से अपनी सेना सीमा की रक्षा की। आणि लास्टला मी एकच सांगेन, हा वेळ सर्वांसाठी आभार व्यक्त करायचा विशेष नाहीये, कारण हे आपला एक परिवार आहे। आपण 96-97 साली जेव्हा निघालो, मे बी आता कित्येक जण पहिल्यांदा कुणाला आपण पाहत असाल, कुणाला चेहरे आठवण असाल, पण आज तरी पण सगळ्यांनी वेळ काढला आणि हा कार्यक्रम इथे सक्सेसफुली इथे कंडक्ट होत आहे। आणि देवाने हेच प्रार्थना करेन प्रत्येक वेळेस कम से कम फॅमिली गेट टुगेदर पण व्हावं, ही माझ्याकडून एक अभिलाषा आहे। आणि एकमेकांचं आपण सांगितलं, आता इथं आपली पाटील आहेत, त्याचा मुलगा पोलीस झाला होता। या लहान वयामध्ये त्यांनी जे शिक्षण दिले, जे संस्कार दिले, आणि कुणाची मुलं आता बीटेक करत आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी वकील आहेत। आपण शिक्षण कमी घेतो, पण आपल्या मुलांना चांगलं घडवणं ही पॅरेंट्सची प्राईम टास्क आहे। मी गरीब होऊन जन्मलो होतो, पण गरीब होऊन मरणार नाही, ही फरक ज्याच्यात असतो तो निश्चित तौर पर शून्यातून स्वराज्य निर्माण करतो, आणि ते करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। आणि ईश्वराला मी प्रार्थना करतो आपल्या गुरुवर्यांचा येणारा भविष्य स्वस्थ आणि हेल्दी आणि वेल्दी असो। मी या ग्रामदेव सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या आलेल्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींचं तुमचं पण दिन दुगणी रात चोरणी हो, तुमचं मुलां माध्यमातून, तुमची पतीच्या माध्यमातून तुमचं संसार असंच भरभराटीचा व्हावं, ही माता भवानी आणि सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आणि असंच गुरु आणि शिष्याचं नातं सदैव राहावं, मी देवाला प्रार्थना करतो। आणि माझे 2 शब्द लपून बसायचं मिरजे, विराजदार, जाधव, अजून एक मिरजे, एक सध्या राजेश्वर हे सरपंच झाले आपलं मिरजे। विराजदारकडे एवढा माग चाललो आम्ही, जाद्या ओढ, मिरजा ओढ, अमरसाहेब असं ओढ, सांगो ओढ, कमला सर म्हणलं तर आणि मी म्हणलं तर बेंज सर, अजून सर सर म्हणला मी एकटा घर विद्यार्थी, तरी पण मला देवाने दिलं, देवाची सिद्धी करतो। माझ्या मुलाला इंडिया मेडिकल पाठवलो, तर देवाची विचार सध्या राजकारणात चालू आहे, काही अडचण नाही। तर मला घटकून आदेश केला माझा सरपंच गावचा, घटकून आदेश केला एवढा मठ असून बी म्हणजे तुमचा आशीर्वाद, सर्व बहिणींचा आशीर्वाद आणि मित्रांचा आशीर्वाद म्हणून एवढा 2 शब्द होता साडा होते असाच आठवण राहू दे। मग एक दिवस असं आहे की आमच्या शेतामध्ये सर्व वडलच्या पाटले आहेत, नक्कीच तुमच्या भेट घेऊया।
अजून कोणाची इच्छा आहे का? कंटिन्यू बोलतोय फक्त एक दोन आठवणी सांगतो. 10वीला मला इंग्रजीमध्ये 38 मार्क होते, फक्त 38 मार्क होता. इतकं मी टेन्शन घेतलं होतं, म्हणजे कसं काय मला कमी मार्क पडले आणि ऍक्च्युअली काय कळत पण नव्हतं त्यावेळेस, वागायचं कसं, बोलायचं कसं, काहीच कळत नव्हतं. सिविक सेन्स नावाची गोष्ट पण खूप कमी असायची. खेडेगावची लेकर आली, घरातलं वातावरण वेगळं, गावातलं वातावरण वेगळं, थोडं बघितलेलं वगैरे असं. मग अभ्यास व्हायचा, परंतु आम्ही असा अभ्यास करायचो की जे समजून ते वाचायचं, पाठ करायचं. नेमकं काय करायचं लक्षात येत नव्हतं. मी सांगायचं भरपूर व्यवस्थित, पण आम्ही कमी पडायचो तरी. इंग्रजीमध्ये मला 38 मार्क मिळालेले. मग टेन्शन घेऊन मी एवढा अभ्यास केला की 12वीमध्ये मी इंग्रजी विषयात पूर्ण कॉलेजमध्ये बसतो. 350 एवढी आठवण आहे माझी. आणि मला असं वाटायचं की मला कोणी मारू नये म्हणून मी घाबरून अभ्यास करायचो. आणि ते घाबरण्याचा परिणाम असा झाला की आज मी चांगल्या म्हणजे मार्गावर आहे, व्यवस्थित पोस्टवर काम करतो. आणि प्रत्येक वर्गात माझा पहिला नंबर जवळपास असायचा माझ्या आठवणीप्रमाणे. आणि ते माझा पहिला नंबर हवा येईल मला जिद्द किंवा असायचं असं की माझा पहिला नंबर यायला पाहिजे किंवा मी सगळ्यापेक्षा पुढे यायला पाहिजे. मला कोणी मारू नये, सगळ्यांनी मला रागवू नये, मला कोणी असं हे करू नये असं वाटायचं. त्या जिद्दी कोणी मी अभ्यास करायचो. गणितला प्रत्येक माणूस बघून संक्रमण असतो. त्यानंतर मी पाठिंबा जमले कशासाठी हे एकच आमच्या प्रदेशासाठी. तेव्हा प्रदेशासाठी मी 8वीला इयत्ता 8वी संपूर्ण नेहमीला गेलो होतो. प्रदेशाचं बदली झाली होती. त्यावेळी असंच पूर्ण आम्ही महिनाभर बाहेर उभारून सरची बदली होणे म्हणून प्रयत्न करत होतो. हे सगळं सर बरोबर नसतं. 1995 सरांची बदली झाली होती. तेव्हा असं जमत होतं, बाहेर बसलो होतो आम्ही महिनाभर. तरी मी सरकार ऐकलं नाही, सरांची बदली केली होती. त्या सरांमुळे हे सगळे मंडळी, हे मैत्री मंडळी आम्हाला त्यांना का हे पोलीस सरांमुळे हे खरं आहे. कॉलेजचा शिक्षक असं होते की शिक्षण चालू असताना मागच्या बेंच मध्ये घेऊन बसत होते. कशाने बसत होते ते? आमची मुले हुशार व्हावं, आमची मुले प्रॅक्टिस करावं, सरांना लक्ष नसत होते. एवढे सर पुण्या सरांच्या आशीर्वाद आहे. एक पिढी कंटिन्यू राहणार आहे. मी मॅडमला एक मॅडम होते, मॅडम माझ्या बरोबर तक्रार होते. माझी मुली बी होते, 2 मुलीला मी सरांना सांगितलं असं सर पोरं असं आहे. मॅडमला सांगितलं काय करू, माझे कोण ऐकत नाही, ते काय करायचं. हे पोलीस केस करून गेले होते माझ्या मुलीसाठी गेल्या वर्षी. त्यांच्यासोबत होते सर होते गेल्यानंतर मी आलो होतो ना, किती वेळा आलो, 2 वेळा आलो. का हे ऐकत नाही मुले, आजकाल तर मुले ऐकतच नाही. शिक्षक कोण, बाळा पाटील सर म्हणणं सगळे शिक्षक कोण, बाळा कोण हे त्यांना माहित नाही. फक्त काय निघाले मोबाईल आहे, निघाले गाडी आहे, चला सर बसलेच ना, सरचा आदर करा, सरचा आदर करत पाळा, मग तुम्ही पुढे ना. एवढं सांगून माझं शिक्षकासाठी टीईटी सीटीटी परीक्षा कंपल्सरी केलेली होती. त्यात मी पहिल्या आठवड्यामध्ये पास झालो. तेव्हा मला बिराज सरांच्या आठवण नेहमी येत होती. संधीचे प्रकार, व्याकरण, A to Z त्यांनी जे शिकवलं, मराठी विषय त्यांच्याकडे होता ना, जे शिकवलं सगळं डोक्यात अजून फिट आहे. म्हणजे आणि विज्ञानाचं एकदा मध्यंतरी ममाने सरांनी सांगितलेलं प्रश्नोत्तर पाठ करायला, तर मी असं प्रश्नोत्तर पाठ केलं होतं की नॉनस्टॉप म्हटलो. भरपूर म्हणजे कळत होतं पण पाठ केलं. पाठांतर नंतर त्याचा अर्थ कळू लागला. आपण हे पाठ केलं होतं, सरांनी आपण हे शिकवलं होतं. जेव्हा मी जरा करेक्ट शिकवायला लागतो तेव्हा मला हे सगळ्यांनी शिकवलेल्या गोष्टी आठवायच्या. त्यानंतर मी दिवसभराने विनंती करतो की त्या ठिकाणी आपलं बोलायचं आहे. नमस्कार. बंधू भगिनी आणि आज बोलावर खूप काहीसं वाटतंय, पण काय बोलू हेच मला काही. हा आनंदाचा एक सोहळा आहे. आपला जो बालपण होता, त्या बालपणाचा एक दिवस शिल्लक होता, अजून ते कोणाला सुद्धा माहित होता. आपली बॅच संपलेली आहे 1997 साली. त्या 97 सालीचा संबंध आज 2026 साली का आलेला आहे, तुम्हाला पण कळून चुकू द्या.
97 ची बेरीज काय होती मित्रांनो? सगळ्यांनी बेरीज करून मला एकदा सांगा. 1997 ची बेरीज काय होती? 1 अधिक 9 10 होते. 10 अधिक 9 19 होते. 19 अधिक 7 किती होते? 26 होते. हा 2026 गुरुपौर्णिमेच्या 3-4 दिवशी आपल्याला गुरु मला यायला भेटलेले आहे. आपण किती पुण्यवान आहे, कुठला सुद्धा व्याज नसेल. झाले बहु होतील बहु आहेतही बहु आणि या समजा भेटणार नाही आणि हा मित्रासारख्या बहिणीसारख्या भावासारखे बंधू सुद्धा कुठे भेटणार नाही. हे आनंदाचा सोहळा असून भविष्यात सुद्धा आपण मित्राचं आणि भाऊचं गुरुचं नातं हेच ठेवूया. ह्यासाठी आपल्या सर्वांचा विषय देवाचा आशीर्वाद, गुरुचा आशीर्वाद, प्रत्येकाचा आशीर्वाद असाच राहू द्या आणि प्रत्येकाने एकमेकांना समजून आल्यावर कमीत कमी 4 शब्द कसा यावं म्हणतात तर पण छातीतला दाटून आलेला कंठ हा स्लो होत असतो. म्हणजे त्या माणसाला कोणीतरी आपल्याला पाठीमागं आहे, कोणीतरी विचारणारा आहे. विचार करा, दुःख किती पण होऊ द्या, शेवटी अश्रू आल्याशिवाय ते दुःख कमी होत नसते. आपलं कष्ट किती पण असू द्या, समोरच्याला सांगितल्याशिवाय त्याला कळत नसते. त्यातून मार्ग काही ना काही निघत असतो. म्हणून एकमेकाचे विचार एकमेकाला सांगून भविष्यात सुद्धा तुम्ही एका दुसरा भावना करू नका. कोण असू दे नसू दे, कोणाला काही अडचणी असल्या तर पण त्याला निरसन करा. हातभार न केला सुद्धा हरकत नाही, कमीत कमी त्याला सहानुभूती तरी करा. एवढे सांगून खूप धन्यवाद. त्यानंतर मी बहिर्जी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करावं. सगळं शिक्षकांच्या हातातून छडी गेलेली आहे. सारं जग बेशिस्त झाले सर. कारण शासनाने असा नियम केलाय की विद्यार्थ्यांना मारायचं नाही. आता मी पण शिक्षक आहे, पण मी जास्त मारत नाही, कारण मला माहिती आहे आपण एवढं कष्ट करून नोकरी मिळवलेली असते आणि एखाद्या छोट्या चुकीमुळे आपण नोकरी पण जाऊ शकतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं शिकवायचं, घरी यायचं. पण याचा एकंदर परिणाम काय होतो? विद्यार्थी मागे राहतात. पण हे पालकांना कळत नाही. पालकांचं पूर्वी कसं सर एकेकाला 5-5 6 लेकरं असायचे. आता प्रत्येकाला 1 किंवा 2 लेकरं. त्यामुळे ते मारणं कामध्ये नाही तर बसू द्या. लाडके जरा लाडके असते. लाडके यानंतर मी आम्हाला तर लय तोडवलंय राव. हो हमना बहुत मारी. शिकवणारे श्री फुलारी सर यांना विनंती करतो. मला हिंदीच आठवते. हिंदी भाषा यानंतर त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला. हे कार्यक्रम अतिशय सक्सेसफुल झालं. हे कार्यक्रम व्यवस्थित होण्याकरता आमचे बॅचमध्ये राजेंद्र कटकीमणी, शरणा, हक्के आणि इतर बरेच जण खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे हे झालं. सगळ्यांच्या मनामध्ये होतं, परंतु प्रत्यक्षात वेळ कोणाला मिळत नव्हता. पण एक 3-4 जे आहेत समोरून एक कार्य पूर्ण केलं. त्यामुळे मी त्याच्या सुरुवातीला अतिशय मनापासून सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. आणि असे हे जे आहेत वारंवार तुम्ही वर्षातनं 2 वर्षातनं एकदा हा उपक्रम राबवा असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि सर्वांनी ग्रुप करा व्हॉट्सअपचा, म्हणजे संपर्क साधा. शिक्षकांना पण आपण थोडंसं आता सांगायच्या अगोदर 96-97 बॅच सगळ्यांचं नाव करा आणि आम्हाला पण ऍड करा. एकमेकांचे शेअर कोणाच तर कार्यक्रम आहे दुसरे टाकलं तरी कोण येणार नाही येत. यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन सर्व गुरुवारी उपस्थित राहिला. आम्हाला या ठिकाणी बरं वाटलं. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. जुने दिवस आठवले. जुनं म्हणजे प्रत्येक क्षण मला आता आठवू लागलं होतं. तुम्ही केलेल्या कष्टांची जाणीव आम्हाला आता होऊ लागलेली आहे, म्हणजे झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी आलात, आपलं अनुभव मत मनोगत या ठिकाणी व्यक्त केलात. त्याबद्दल सर्व शिक्षक, विद्यार्थी, बंधू भगिनी त्यांच्या वतीने मी तुमचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आपलं फोटो सेशन त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम कोळसामाड या ठिकाणी ठेवलेला आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो, या कार्यक्रम संपलेला आहे वर्ग त्यानंतर बाहेर आपण फोटो काढण्यासाठी जमायचं.
एक एक बहुत ही बढ़िया जो है पूरा कार्यक्रम संपन्न हुआ भाई, गेट टुगेदर का 96-97 के बैच का। बहुत ही शानदार समर्थन भी मिला, इतने सारे लोगों को यहाँ पर जमा करना, सभी लोगों को एक जगह पर लाना अपने अपने बिजी लाइफ से, बहुत ही बड़ा काम है बॉस। और बहुत ही बेहतरीन तरीके से इन्होंने यहाँ पर उस काम को जो है कम संपन्न किया माशाल्लाह। बहुत ही ज़बरदस्त, बहुत ही बढ़िया हुआ भाई, अच्छा हुआ कार्यक्रम पूरा। नहीं बोले तो भी 2-2.5 घंटे का वीडियो होता है चलो देखेंगे क्या होता है।